नमस्कार मिठी, मित्रांनो. स्पर्श हा केवळ दोन शरीरांचा नाही तर दोन ऊर्जांचा संगम असतो. या क्षणी तुमचे डोळे, तुमचा श्वास, तुमच्या हाताची पकड हे सर्व एकत्र येऊन हा संदेश देतात. मित्रांनो, आज आपण हेच पाहणार आहोत की स्त्रियांना पुरुष पुरुषांबद्दलची ओढ निर्माण करण्यासाठी कोणते ते दोन गोष्टी आहेत ज्या पुरुषांनी केल्या पाहिजेत. त्याचा आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार घ्या. आहोत. बहुतेक पुरुष मिठी मारताना किंवा स्पर्श करताना तिला पकडतात किंवा आपल्याकडे ओढतात. ही कृती एक प्रकारे काहीतरी हिसकावून घेण्याच्या किंवा ही मालिका हक्क गाजवण्याचा ऊर्जेसारखी आहे. ही कृती नकळत स्त्रीला वर्चस्वीपणाची जाणीव करून देते. मित्रांनो, यामुळे ती बचावात्मक होते. पण तुम्हाला ही ऊर्जा पूर्णपणे बदलायची आहे. तुम्हाला तिचं हृदयपूर्वक स्वागत करायचं आहे. जेव्हा तुम्ही मिठीसाठी हात पुढे करता तेव्हा ते हळू नैसर्गिकरित्या उघडा. तिला तिच्या वेगाने, तिच्या सोयीनुसार तुमच्या जागेत येऊ द्या. ओढणं आणि नियंत्रणाची ऊर्जा आहे, तर आमंत्रण ही नेतृत्वाची ऊर्जा आहे. स्त्री नेहमी अशा पुरुषाकडे आकर्षित होते जो सक्षम आणि कोमल आणि प्रभावी असतो. मित्रांनो, जो आदरयुक्त असतो. आमंत्रणाची कृती दाखवते की तुम्ही तिच्या स्वतःच्या निर्णयाचा हक्क आणि तिच्या मर्यादांचा आदर करताय. याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या शरीराचा स्पर्श झाल्यावर लगेच मिठी मारू नका किंवा अत्यंत एक सेकंदाचा विराम घ्या. मित्रांनो, ही उत्कंठता आणि समाधान या आकर्षणाचा मूलभूत तत्वावर कार्य करतं. हा विराम जाणीवपूर्वक घेतलेला असतो. हा एका सेकंदात ती तुम्हाला अनुभवता, तिचा श्वास आणि तिची ऊर्जा तुमच्यात सामावून घेता. तुम्ही घाई करत नाही हे तिला जाणवतं. हा विराम तिला भावनिक नियंत्रण आणि जागरूकता दाखवतो, ज्यामुळे तिच्या मनाला एक संदेश मिळतो की हा पुरुष संयमी आहे. यामुळे तिला आकर्षणाची उत्कंठता निर्माण होते. मित्रांनो, यानंतर मिठीला भावनिकरित्या खोलवर नेण्यासाठी आपण दुसरी गोष्ट पाहूया. ती अत्यंत महत्त्वाची आहे. तिला सुरक्षित वाटावे यासाठी मिठीची पकड किंवा तुमचा स्पर्श स्थिर आणि आरामदायक असू द्या आणि तुमच्या श्वासाची लय तिच्याशी जुळवा. जेव्हा मिठी घट्ट करण्याची वेळ येते तेव्हा ती तिथे गोंधळ किंवा गडबड नसावी. तुमची पकड फार ढिली किंवा फार घट्ट नसावी. ढिली पकड असुरक्षितता आणि संकोच दाखवते, तर खूप घट्ट पकड मालकी हक्क गाजवते. मित्रांनो, किंवा गरज दाखवते. पकड अशी असावी की तिला तुमच्या सामर्थ्याची जाणीव व्हावी आणि तरीही ती सहज श्वास घेऊ शकेल एवढी मोकळी राहील. मित्रांनो, पकड नेहमी नेतृत्वाची आणि संरक्षणाची भावना दर्शवते. हाताच्या जागेचे महत्त्वाचे इथे लक्षात घ्या. एक हात तिच्या वरच्या पाठीवर स्थिरपणे ठेवा आणि दुसरा हात तिच्या मध्यभागी. तुमच्या हातांनी जागा निश्चित आणि हलणारी नसावी. मित्रांनो, तिथे संयम आणि तुम्हाला आदर दाखवणे महत्त्वाचे आहे. यामुळे तिच्या मज्जासंस्थेला मी सुरक्षित आणि आधारभूत स्थितीत आहे हा संदेश देते. याहून अधिक जादूची गोष्ट म्हणजे श्वासाची लय. मिठीत असताना जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडता तेव्हा तुमच्या शरीराची ऊर्जा आपोआप शांत होते. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या श्वासाची ही संथ लय तिच्या मज्जासंस्थेची जुळते. यालाच हृदयगती जुळवणे म्हणतात. तुमच्या शांततेच्या लयीत आल्यावरती तिच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन्स मोठ्या प्रमाणात स्त्रवतं. हे हार्मोन भावनिक बंध आणि निखळ सुरक्षितेची भावना देखील निर्माण करतं. हे जेव्हा स्त्रीला कळतं की तुमच्या मिठीत तिचं शरीर शांत आणि सुरक्षित आधारभूत आहे, तेव्हा ती तुमच्यावर अधिक भावनिक विश्वास ठेवू लागते. मिठीच्या त्या शेवटी तुम्हाला हाच अविस्मरणीय भावनिक विश्वास मागे सोडायचा असतो. मित्रांनो, आणि हाच विश्वास दीर्घकाळ आकर्षण टिकवून देखील ठेवतो. मित्रांनो, हे भावनिक स्थैर्य निर्माण केले आहे. आता मित्रांनो, ते नक्कीच तुमच्यापैकी 90% पुरुष इथे चूक करतात. ते म्हणजे मिठी संपवताना गडबड करतात, पटकन बाजूला होतात, लगेच बोलू लागतात, ज्यामुळे मिठीचा भावनिक अनुभव नष्ट होतो. त्यामुळे लगेच बाहेर पडण्याची घाई करू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलशी कनेक्ट रहा. श्री स्वामी समर्थ.